साम टीव्हीनं बातमी दाखवल्यानंतर IAS अधिकारी जे आहेत पूजा खेडकर त्यांना मिळालेल्या दणक्याची आहे। कारण पूजा खेडकरांचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी आता संपुष्टात आणण्यात आलेला आहे। 23 जुलैच्या आधी आता मसुरी इथे हजर राहावं त्यांना लागणार आहे। देशाच्या इतिहासातलीच ही पहिली घटना आहे। साम टीव्हीच्या बातमीनंतर पूजा खेडकर यांच्यावर कारवाई झाली आहे। सिद्ध झाले तर अर्थातच पुढची कायदेशीर आवश्यक ती सर्व गंभीर कारवाई होऊ शकते आणि मी पण म्हणेन झाली पाहिजे। कायदेशीररित्या बोलायचं तर पूर्ण रेंज खुली आहे अजून ती, म्हणजे सगळं ऐकून ठीक आहे आणि आवश्यक ती ठीक आहे, तुझ्यावर कारवाई पण सेवेत आहे आणि चला तुझं प्रशिक्षण पुढे चालू राहील इथपासून ते तिची निवड रद्द होणे आणि सांगितलं जाणे की आता तू IAS अधिकारी। ही रेंज पूर्ण खुली आहे। आता पुढे आता अकॅडमी काय तपास करेल आणि त्यानुसार केंद्राचं DOPT काय निर्णय घेईल यावर ते पुढचं। तर पूजा खेडकर यांच्यावर आता कारवाई होणार आहे। साम टीव्हीच्या बातमीनंतर खेडकरांवर ही कारवाई होणार आहे। देशाच्या इतिहासातली ही पहिलीच घटना म्हणावी लागेल। तर काय कारवाई होणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण स्थगित करण्यात आलेलं आहे। 23 जुलैपूर्वी मसुरी अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले। दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने देखील अहवाल मागवलेला आहे। पूजा खेडकरांच्या प्रमाणपत्राची चौकशी होणार आहे।